माननीय आमदार श्री किरण सरनाईक साहेब, माननीय आमदार श्री किरण सरनाईक साहेब यांचे स्वागत प्राध्यापक राजेश चव्हाण सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. महंत श्री रायसिंग महाराज यांचे स्वागत श्री अविनाश जाधव साहेब करतील अशी मी विनंती करतो. माननीय महंत श्री शेखर महाराज यांचे स्वागत प्राध्यापक संजय चव्हाण सर करतील अशी मी विनंती करतो. माननीय महंत श्री गोपाल महाराज यांचे स्वागत देखील प्राध्यापक संजय चव्हाण सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आमदार किसनराव वानखेडे साहेब यांचे स्वागत डॉक्टर विशाल राठोड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय आमदार सहिताई डहाके यांचे स्वागत श्री मोहन राठोड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्रीमती मोहिनीताई नाईक यांचे स्वागत देखील मोहन राठोड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मोहिनीताई नाईक नगराध्यक्ष पुसद यांचे स्वागत मोहन राठोड साहेब करतील अशी विनंती करतो. डहाके मॅडम माननीय आमदार यांचं स्वागत त्या ठिकाणी मोहन राठोड साहेब करतायत. यानंतर जिल्हाधिकारी श्री योगेश कुंभेजकर साहेब यांचं स्वागत डॉक्टर विशाल राठोड साहेब करतील. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अर्पित चव्हाण साहेब यांचे स्वागत श्री धुपचंद राठोड साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. उपस्थित सर्व बंधू भगिनींना विनंती की आपल्याला माहीत आहे मागच्या वर्षीच सेवारत्न पुरस्कार 2025च्या वेळेस मान्य नामदार संजय राठोड साहेब यांच्या संकल्पनेतून आपण गेल्या वर्षीपासून सेवारत्न पुरस्कार देतो आहे. महाराष्ट्रात आणि देशात बंजारा समाजातील विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा हा पुरस्कार देण्यासाठी आणि आज मागच्या वर्षीच्या भाषणातच त्यांनी जाहीर केलं होतं की पुढच्या वर्षी 5 दिवसाचं पर्यटन महोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. परंतु महाराष्ट्रात घडलेल्या एका दुःखद घटनेमुळे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे आपण केवळ एका दिवसाचाच कार्यक्रम पर्यटनाचा महोत्सव साजरा करतो आहे. ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साजरा होतो आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यातील बंजारा समाजाचे नेते बंजारा नायक महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय भाऊ राठोड साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक भाषण द्यावं. हो तो डायस आपला तिथून माईक सांगा. बोल सेवालाल महाराज की. सद्गुरु संत सेवालाल महाराज यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करून पूजनीय रामराव बापूला सुद्धा मी अभिवादन करतो. आणि आज संत श्री सेवालाल महाराजांच्या पावन स्मृतीने प्रेरित झालेल्या या भूमीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या जयंती पर्यटन महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, धर्मगुरु सन्माननीय आदरणीय आमदार बाबूसिंगजी महाराज, धर्मगुरु सन्माननीय आदरणीय कबीरदासजी महाराज, माझे सहकारी मंत्रिमंडळातील मंत्री माननीय नामदार इंद्रजी नाईक साहेब, या गोर विचारपीठावर उपस्थित यशवंतजी महाराज, आदरणीय जितेंद्र महाराज, सुनील महाराज, रायसिंगजी महाराज, शेखर महाराज,
यवतमाळ वाशिमचे खासदार सन्माननीय संजयजी देशमुख साहेब, या भागाच्या आमदार सन्माननीय सईताई डहाके, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय राजेशजी राठोड, विधान परिषदेचे आमदार सन्माननीय किरणजी सरनाईक, आमदार किसनरावजी वानखडे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेशजी कुंभेजकरजी, माजी खासदार हरिभाऊजी राठोड, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे डॉक्टर टी.सी. राठोड साहेब आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आणि उपस्थित सर्व संत सेवालाल महाराजांच्या या पावन स्मृतीत प्रेरित माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि सर्वांना माझा जय सेवालाल. यावर्षी आपण संत सेवालाल महाराजांच्या जयंती उत्सव खऱ्या अर्थानं आगळा वेगळा पद्धतीने 5 दिवस साजरा करणार होतो आणि या 5 दिवसामध्ये कला, शिक्षण, क्रीडा, सामाजिक व अनेक गोष्टी या महोत्सवामध्ये आपण घेऊन खऱ्या अर्थानं या महोत्सवाच्या माध्यमातून समाज बांधव या ठिकाणी एकत्र येऊन या ठिकाणी भेटणार होता. आणि या महोत्सवाची कल्पना जेव्हा मी आमचे नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याजवळ बोलून दाखवली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता याला तात्काळ संमती दिली आणि पर्यटन मंत्री आमचे सहकारी शंभूराजे देसाई यांना आदेश देऊन या प्रोत्साहन या पर्यटन महोत्सवाला खऱ्या अर्थानं आराखड्यामध्ये समावेश करून दरवर्षी 10 कोटी रुपयाचं नियोजन करण्याचं या ठिकाणी सांगितलं. परंतु आताच उल्लेख झाला की आपणा सर्वांना माहीत आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी अपघाती निधन झालं. त्यामुळे हा जयंती महोत्सव यावर्षी फक्त 1च दिवसाचा साजरा करण्याचा निर्णय सर्व आयोजन समितीने घेतला. बंधूंनो, पर्यटन विभाग आणि बंजारा विरासत संघ यांच्या सौजन्याने आणि धर्मगुरू आमचे बाबूसिंगजी महाराज असेल, महंत कबीरदास महाराज असेल आणि सर्व महंतांच्या आशीर्वादानं संत श्री सेवालाल महाराजांचा जयंती हा पर्यटन महोत्सव म्हणून आपण आज साजरा करतो आहे. आणि यासोबत विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 7 मान्यवरांचं स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि त्यांना 51,000 रुपये देऊन माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या हस्ते गौरव करण्यात येत आहे. या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांचा गौरव होतो आहे